क्षत्रिय कुलवंत मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज की प्रति प्रचंद्र लेखे वर्धिष्ण विश्ववंदिता शहा सुनो शिवश्लेषा मुद्रा भद्राय राजते ही राजमुद्रा आणि भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांना देणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे ज्या मातेने या मातीत शिवरायांसारखा पुत्र घडविला त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि ज्या पुत्रांनी आपल्या मातेच्या शिकवणीची शिदोरी आणि या मातीचे उधारी फेडण्यासाठी हे स्वराज्य उभा केलं त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या छावेने स्वराज्य आपल्या खांद्यावर झेललं पेललं वेळेप्रसंगी जीव दिला पण स्वाभिमान जाऊ दिला नाही ते धर्मवीर संभाजीराजे या देशाची राज्यघटना लिहिताना मला जास्त त्रास झाला नाही कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता ते म्हणणारे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर ज्या महामानवांनी राष्ट्रभक्तांनी महान स्त्रियांनी या राष्ट्राच्या जनघटनेत आपले योगदान दिले त्या सर्वांना मी ईश्वरी प्रशांत शिंदे आपला जोरदार टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करते. आदरणीय मंचावर उपस्थित महानुभाव राजहंसाप्रमाणे प्रत्येक शब्द वेचणारे या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक शिवमांचे मावळे आणि जिजाऊंच्या लेकींना शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा देते आणि आपल्या समोर विषय मांडते जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज. इंद्रजिमी जंबपर बाडवसु वंशपर रामनस दंभपर रघुकुल राज है पाहुनवरी बाहबर शंभुरती नाहबर जोसस बाहबर राम द्विराज है तेज तमो अंशपर कान किसी कंसपर जो मलिच्छ बंसपर शेर शिवराज है. हे उद्गार आहेत कवी भूषण यांनी आपल्या छत्रपतींसाठी काढलेले. कवी भूषण म्हणतात जशा जंप नावाच्या राक्षसावर इंद्र भारी पडले अग्नीवर समुद्र भारी पडला दशावतारी राक्षस रावणावर श्रीरामाने विजय मिळविला ज्या प्रकारे श्रीकृष्णाने कंसाचा नरसंहार केला अगदी त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीच्या उरावर थैथयाट करणारा मुजोर आणि मात चढलेला मुघलांच्या नरडीचा घोट घेतला तो वाघ म्हणजे शेर शिवराय छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आज जवळपास त्याला 400 वर्ष पूर्ण होत आहेत परंतु तरीही महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारतातच नाही तर संपूर्ण जगात शिवरायांची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी होते. अरे अशी काय ताकद आहे या नावामध्ये कारण 100-150 वर्षापूर्वी आम्हाला आमच्या पूर्वजांची नावे आठवत नाहीत पण छत्रपती शिवाजी महाराज नाव घेताच आमचं रक्त सळसळतं सासणार रक्त उसळतं आणि उसळणार रक्त आमच्या नसातून वाऱ्याच्या वेगाने धावू लागतं. ही ताकद ज्या नावामध्ये आहे त्या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज. जिजाऊचा लेख तो मराठ्यांचा राजा होता जिजाऊचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला नडला होता स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला नडला होता प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला होता पुण्यात जाऊन शाहिस्ती खानाला पुरता कोंडला होता अरे आग्र्याला जाऊन खुद्द औरंग्याला भिडला होता. या महाराष्ट्राच्या मातीत युग पुरुष जाणता राजा घडला होता युग पुरुष जाणता राजा घडला होता. महाराजांची नावच अशी आहेत की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमाची माहिती व प्रेरणा देते. 36 हत्तीचे बळ असणारे त्रस्त मुघलांना करणारे परत न फिरणारे तिन्ही जगात ज्यांचा डंका शिस्तप्रिय वाणी जतेज जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राची शान हार न मानणारे राष्ट्राचे हितचिंतक जनतेचा राजा म्हणजेच रायतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी फक्त एक नाव नसून ती एक चळवळ आहे ती एक आग आहे तो एक बंड आहे हा एक विचार आहे आणि हा विचार जर घराघरात पोहोचवायचा असेल तर महाराज डोक्यावर नाही तर डोक्यात घेतले पाहिजे कारण शिवजयंती फक्त एक सण नसून तर ती एक बंडखोरी आहे. ज्या मातीत शिवाजी महाराज जन्माला आले त्या मातीत गुलामगिरी रुजत नाही ज्या देशात शिवराय घडून गेले तिथे सहन करा असे कोणी सांगू शकत नाही. अरे सिंहासन चिरडली गेली ज्याच्या निर्धाराखाली दिल्लीची सत्ता ही थरथरली एका तलवारी पुढे. अरे इतिहास गोष्ट सांगत नाही तर तो ओरडून सांगतो शिवाजी फक्त राजा नव्हता तर तो क्रांतीचा स्फोट होता. शिवरायांनी आधी तलवार मनात उचलली आणि मग हातात. आपल्याला आपले शत्रू ओळखता आले पाहिजे. आजच आपले शत्रू आहेत अन्याय सहन करणारी शांतता प्रश्न न विचारणारे तरुण आणि आपल्याला काय ही घाणेरडी मानसिकता. अरे शिवरायांनी वयाच्या 9व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि आपण डीजेवर गाणं लावतो 16वं वरीस धोक्याचं. अरे हा अपमान आहे शिवरायांचा. तुम्ही जर शिवजयंती दारू पिऊन नाचत असाल तर हे खपावून घेतले जाणार नाही. तुम्ही जर पर स्त्रीवर कुणाच्या आया बहिणीवर वाईट नजर ठेवत असाल तर तुम्हाला शिवजयंती साजरी करण्याचा मुळीच अधिकार नाही. तुम्ही जर अन्यायाविरुद्ध गप्पा बसत असाल तर शिवरायांचं नाव घेऊ नका. तुम्ही जर अन्याय अपमान भ्रष्टाचार सहन करीत असाल तर स्वतः
स्वतःला शिवभक्त म्हणू नका, कारण अन्याय करणाऱ्याबरोबर अन्याय सहन करणारा तितकाच दोषी असतो आणि जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो तो इतिहास घडवितो. ज्या काळात अन्याय, भ्रष्टाचार, जुलूम सामान्य झाले होते, स्त्रियांच्या आबरूची लक्तरे वेशीला टांगली जात होती, सामान्य माणूसही भयभीत झाला होता, त्यावेळी एक विचार जन्माला आला. तो विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि हा विचार घराघरात आणि मनामनात जिवंत ठेवणे हीच खरी शिवजयंती. शेवटी एवढेच म्हणे, विजेसारखी तलवार चालवून गेला, विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. अरे मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानाही ज्याला झुकून मुजरा केला, असा लाखात नाही तर जगात एक आणि एकच माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला.